नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांताला मेटाव आहे आणि त्या अनुषंगानं दिव्यामधल्या आर्यने विद्यालयाच्या समोरले आपण दृश्य बघतोय। मित्रांनो, आजचा जो दिवस काय घटना आहे मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे। ठाणे महानगरपालिकेचा भोंगाळा कारभार आहे तो 2023 पासून कसा आहे तो माध्यमातून तुम्हाला दाखवतोय। पण आज ही वेळ का आलेली आहे तर माझ्या पाठीमागे आपल्याला ही शाळेतली सर्व तरुण पिढी आपल्याला बघायला मिळतोय। या हातामध्ये आपल्याला जे बॅनर बघायला मिळत आहेत, रस्ता मोकळा करा, मुलांचा श्वास मोकळा करा, सुरक्षित करा, असे बॅनर जे आशयाचे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत। 2023 पासून याचा पाठपुरावा होतोय, तरी देखील मात्र वाहतूक विभागाचा नेम आणि वाहतूक विभागाचा आदेश असताना सुद्धा मात्र ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्षित करताय आणि त्या अनुषंगानं आज मेस्टाची संघटना या ठिकाणी आली आणि हा डिवायडर हटवण्याचं काम आपल्याला बघायला मिळतोय। या देशाचं भविष्य ही तरुण पिढी बघायला मिळते। माझ्या पाठीमागे हे शाळेचे तरुण बघायला मिळत आहेत, तरुणी बघायला मिळत आहेत आणि या संपूर्ण असणारी मंडळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळं आज मेस्टा संघटनेनं आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी मेस्टा संघटना या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर उतरलेली बघायला मिळते। नक्की काय प्रश्न आहे आपण त्याच्याकडे जाणार आहे। आर्यन विद्यालयाच्या संचालिका माझ्यावर रेश्माताई नरेश पवार जोडलेले आहेत। ताई, 2023 पासून आपण याचा पाठपुरावा करतायत, तरी पण ठाणे महानगरपालिकेतले जे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांनी दुर्लक्षित केलंय। त्यामुळं आज आपल्याला जीसीबी घेऊन मेस्टाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला उभे राहिलेला आहे। काय प्रश्न तुमच्या माध्यमातून मी गेल्या 2 वर्षापूर्वी देखील इथल्या ज्या अडचणी होत्या त्या दाखवण्यात आलेल्या होत्या आणि प्रशासनाला 2022 पासून ठाणा आयुक्त, उपायुक्त, दिवा प्रभाग समिती, वाहतूक पोलीस निरीक्षक यांना सर्वांना पत्रव्यवहार करून ह्या डिवायडर हटवण्यासंदर्भामध्ये पाठपुरावा करण्यात आलेला आहे। गेले 4 वर्ष आम्हाला फक्त आश्वासनच देण्यात आलेले। वाहतूक पोलीस निरीक्षकांनी हा डिवायडर हटवण्यासाठी ठाणा महापालिकेला पत्र देखील दिलेलं आहे, पण हे ठाणा महापालिकेचे प्रशासन हे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाहीये, दुर्लक्ष करून हे फक्त एखाद्या चिमुकल्याचा जीव जाईपर्यंत ते काही जागे होत नाहीये। एवढ्या मुलांचं जे आयुष्य भविष्य टांगलेलं असताना मात्र वारंवार अधिकारी वर्ग आहे ते बेशिस्त अधिकारी वर्ग अशा प्रकारचा निर्णय घेत नाही। आज काय वाटतंय तुम्हाला? खूप खंत वाटतंय की देशाचे नागरिक ह्या मुलांकडे पाहिलं जातं, पण त्याच भावी नागरिकांच्या जीवाशी हे प्रशासन खेळतंय। आज याच प्रशासनाला मी एकच प्रश्न करेन की याच विद्यार्थ्यांमधून आज कोणी भावी डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, प्रशासक बनेल, राजकीय बनेल, पण त्यांचं भविष्य हे कुठेतरी धोक्यात टाकतंय प्रशासन। आणि मगून आपण बघू शकतो या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण जर मेस्टाचे सर्व या ठिकाणी माझ्यावर गजानन पाटील सर जोडलेले आहेत। पाटील साहेब, 2023 पासून हे विद्यालय पाठपुरावा करते, आदेश असताना सुद्धा ठाणे महानगरपालिकेतले बेजबाबदार अधिकारी आणि त्यांच्यामुळे आज वेळ आली, काय वाटतं? प्रथम माझं मी ओळख देतो आपल्याला करून। मी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टी असोसिएशनचा कोकण विभाग अध्यक्ष आहे। बऱ्याच दिवसापासून आम्ही दिव्यामध्ये फिरतोय आणि फिरत असताना आम्हाला दिव्यामध्ये एकही शाळेसमोर असं स्पीड ब्रेकर दिसला नाही, झेब्रा क्रॉसिंग दिसला नाही। आता शाळेच्या समोर गेटच्या समोर यांनी डिवायडर टाकलेत। मुलांनी रस्ता ओलांडायचा कसा? अपघात झाल्यास जबाबदार कोण? याची उत्तरं ठाणे प्रशासनाने नक्की द्यावी। जर अपघात झाल्यास त्याची पूर्तता ठाणे महानगरपालिका करेल का? आणि हे जे काही डिवायडर आहे, जवळपास वाहतूक विभागाला पत्र दिलं होतं 2023 ला आणि वाहतूक विभागाने मला असं वाटतं दिवा प्रभाग समितीला पत्र दिलं की हे डिवायडर तुम्ही तोडा, कारण वाहतूक कोंडी होते। बस जर एक डिवायडर तोडायला जर 3-3 वर्ष लागत असतील तर त्यांच्याकडे प्रशासनाकडे कुठली यंत्रणा अशी आहे? जर बिल्डिंग जर ते 2 दिवसात तोडू शकतात तर डिवायडर तोडायला 3 वर्ष का लागतात? यामध्ये कुठलं राजकारण आहे हे आमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे। आज सर्वसामान्य संस्था चालक आपल्या जीवाच्या आकांताने शाळा डेव्हलप करतायत, विद्यार्थ्यांची सुरक्षा त्यांच्या माथी असते, काय झालं जबाबदार संस्था चालक आहे। मग जर इथे जर काही कुठली
घटना जर घडली तर याला जबाबदार संसद चालक असेल, मग कारणीभूत कोण आहेत? टीएमसी आहे. मग टीएमसीने ही कारवाई करायला पाहिजे होती. म्हणून 3 वर्षापासून कारवाई केली नाही, म्हणून मेसा संघटना आज रस्त्यावर उतरलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी आज या संघटना रस्त्यावर उतरले त्याचं कारण आहे. आणि म्हणून आपण बघू शकतो या ठिकाणी मेस्टाच्या सर्व माझ्या दुसरे सहकारी मित्र बंधू, विद्यार्थ्यांचं भविष्य साधायचं असतं, काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या हिशोबाने प्रत्येक शाळेसमोर ऍक्च्युली शासनाच्या निर्णयाप्रमाणे, शासनाच्या GR प्रमाणे प्रत्येक शाळेसमोर स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. आता शासनाचा निर्णयाला कोणी पालन देत नाही. नगरपालिकेत त्याच्यावर तर लक्ष देत नाही, RTO वाले लक्ष देत नाही. रोडचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना कॉन्ट्रॅक्ट देताना त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेला असतो की बाबा शाळेसमोर स्पीड ब्रेकर बनवायचा असतो, पण कोणीही काही स्पीड ब्रेकर बनवत नाही. आता शाळेसमोर विद्यार्थ्यांनी ओलांडाचं कसं डिवायडर टाकल्यानंतर रस्ता कसा ओलांडणार? ते किती लांब जाऊन ओलांडणार? मुलं जर क्रॉस करायला गेले मग त्यांचा अपघात होणार. मग त्याचे जबाबदार कोण राहणार? आणि एवढं 2-2, 3-3 वर्षापासून आम्ही जर पाठपुरावा करतोय, मग त्याच्या निर्णय घेतला पाहिजे होता, याच्या आधी ते तोडला पाहिजे होता. आज आम्हाला शेवटी रस्त्यावर सगळ्या मुलांना घेऊन उतरावा लागला. यासाठी नगरपालिका जबाबदार आहे. लवकरात लवकर याची कारवाई करून ते डिवायडर काढून द्यायची ही मी त्यांच्या समक्ष ठेवतोय. डिवायडर हटवण्यासाठी 2023 पासून सातत्यानं पाठपुरावा करताय, तरी देखील मात्र ठाणे महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत, दिवा प्रभाग समितीमध्ये बसलेले अधिकारी आहेत, तिकडे दुर्लक्ष करतायत. आणि आज मात्र आपण बघू शकतो, मी पवार साहेबांच्याकडे जातोय. पवार साहेब, आज या ठिकाणी यंत्रणा पोच झालेली आहे, पण 2023 पासून आपण पाठपुरावा करता, ही यंत्रणा झोपली होती का? आज आम्ही 2023 पासून आपल्याला शहर वाहतुकीने पण आपल्याला ऑर्डर दिली होती की तोडायला पाहिजे. परत TMC वाले पण येऊन तोडायचं बोलून गेलो, पण आतापर्यंत या लोकांनी कुठलीही कारवाई केली नाही. आम्ही पोलीस असू दे किंवा TMC असू दे यांना सर्वांना कळवलं, पण आज लहान लहान मुलांना आम्हाला रोडवर घेऊन यायला लागलंय. एवढे दिवस आम्ही 3 वर्ष 4 वर्ष झाली आम्ही सहन करतो, पण या लोकांनी कुठल्याही पद्धतीने इथं काही कारवाई केली नाही. आता आपल्याला धमकवण्याचं काम होतं. हा, धमकवण्याचा पैसे टाकण्यासाठी हे लोक पोलीस लोक सगळे आले धमकवाला. आज 23 पासून हे करतो. यांचा बघा किती दादागिरी चालते इथे. 2023 पासून लोक आहेत की कशासाठी आहेत? स्वतःचे खिसे भरायला आहेत का? त्यांना एवढं आम्ही लेटर दिलं 8 दिवसापूर्वी. आज आम्हाला विचारतात परमिशन आहे का? हे आहे म्हणजे हे सगळी मिली बघत आहे. TMC आणि पोलीस वगैरे हे सगळं भ्रष्टाचारी लोक आहेत. जनतेशी त्यांना काही लेणं देणं नाही. मित्रांनो, या देशाचं भविष्य तरुण पिढी असताना, तरुण पिढीचा प्रश्न, या विद्यार्थ्यांचा प्रश्न 2023 पासून प्रलंबित असताना ठाणे महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत हे झोपले होते का? आणि या ठिकाणी आता आपण बघतो तो सगळे या ठिकाणी विरोध करण्यासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने तिकडे देशाच्या तरुण पिढीचा प्रश्न ऐरून असताना मात्र ही शाळा रस्त्यावर आहे, डिवायडर हटवायचे आदेश असताना मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो बेबंदशाहीच्या जोरावरती मात्र कुठेतरी हा डिवायडर आपणाला हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेस्टाच्या अनेक इतर शिक्षकांना आपणाला त्रास दिला जातोय. आपण बघू शकतो. बंधू, काय वाटतंय? आपण सुद्धा एक शाळा चालवता, काय हा प्रश्न हा खूप गंभीर आहे का? तर आज दिव्यामध्ये पार दिवा टर्निंग पासून तर आगासन गेट पर्यंत एक पण स्पीड ब्रेकर नाही. स्पीड ब्रेकर रोडला पाहिजे का? काय भरपूर शाळा रोड टच आहेत. आता SMG शाळा झाले आणि ट्रॅफिक नेहमी होत होते. आता प्रत्येक ठिकाणी अडथळा असल्यामुळे आज या गोष्टीला प्रत्येकाला त्रास आहे की आज एवढ्या मोठ्या रोडवरती एकही डिवायडर नाही की म्हणजे प्रत्येक शाळेच्या याच्या रोडला. आणि परत झालं असं की या रोडवरती एक पण स्पीड ब्रेकर नाही आणि झेब्रा क्रॉसिंग पण नाही. ही खंत आहे. मित्रांनो, आजची जी परिस्थिती का उडवलेली बघायला मिळते, माझ्या पाठीमागे बघायचं आपण जर ट्रॅफिक जामची समस्या जर बघायला मिळत असेल तर याला सर्व जोखमदार आहे ते ठाणे महानगरपालिका. कारण वाहतूक विभागाने आदेश देऊन सुद्धा मात्र ठाणे महानगरपालिकेच्या भोंगाळा कारभारमुळं, उदासीनतामुळं हा स्पीड ब्रेकर हटवला नाही. आणि त्यामुळं ठाणे महानगरपालिका आज जी घडलेलं आहे या ठिकाणी त्याला जबाबदार सर्वस्व येते ठाणे महानगरपालिकेतले बेजबाबदार अधिकारी. ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे, पण मात्र वारंवार तरुणांचा प्रश्न ऐरीवर असताना 2023 पासून प्रलंबित असणारा न्याय मिळावा यासाठी आज मेस्टा संघटना रस्त्यावर उतरली. आणि आज मात्र कुठंतरी प्रशासनाला घाम फुटलेला बघायला मिळतोय. त्यामुळे काही तासामध्ये हा डिवायडर काढला जातोय का, हाही प्रश्न उभा राहतो. दिव्यामध्ये आंधळ जळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था आपणाला बघायला मिळते. कॅमेरामॅन
तन्मय पाटील सर, रिपोर्टर सागर पाटील, दिवा.